मॅचला प्रारंभ होतोय, सुरुवात होते. मॅच क्रमांक 2 आहे आजच्या दिवसामधली आणि टायमिंगला वेळेला खूप महत्त्व आहे. आपण जर पाहिलं तर आता टायमिंग आपण जर पाहिला, पहिली मॅच अगदी वेळेत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. 10:13 या ठिकाणी होत आहेत आणि 10:15 हा बॉल इथे पडला जाईल मॅच क्रमांक 2चा. प्रत्येक इनिंगसाठी, प्रत्येक सत्रासाठी आपण किती मिनिटाचा वेळ देणार आहोत, तर 25 मिनिटाचा वेळ देणार आहोत. त्याचबरोबर 4 षटकं ही तुमची 20 मिनिटांमध्ये समाप्त नाही झाली तर तुमचा अगदी बाउंड्री लाईनचा एक खेळाडू 30 ॲडमध्ये घेतला जाईल, याचीही नोंद तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जे नियम आहेत ते नियम तुम्हाला अगोदर या स्पर्धेच्या अगोदरच व्हॉट्सअप ग्रुपला तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. काल देखील आम्ही हे सगळे नियम तुमच्यापर्यंत रिपीट केलेत, त्यामुळे नियमांचं सर्वांनी पालन करा. 12th मॅनची भूमिका इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा जर 12th मॅन आला नाही तर तुम्हाला 5 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. आमच्याबरोबर जोडले जा आणि इथून मॅच संपेपर्यंत कोणी 12th मॅननी खाली जायचं नाही, याची नोंद घ्या. नको नको बॅटरची नावं सांगा. बॅट्समन शेखर भोसले खानापूरचे खेळाडू आहेत, ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तर दुसऱ्या बाजूला गौरव सोनवणे वाई सिटीचे खेळाडू आहेत. एक प्रीमियर लीग मध्ये हेच घडतं, तुम्हाला प्रत्येक गावचे स्टार खेळाडू असतात ते प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आता खानापूरचा एक खेळाडू आहे, दुसरा वाई सिटीचा खेळाडू आहे, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आणि पहिली ओव्हर प्रमोद गायकवाड अष्टपैलू क्रिकेटर आहेत या पसरणी गावचे आणि ते मात्र पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी सज्ज होतात शेखर. पहिला बॉल खोदून काढला, एक चांगला बॉल होता आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर स्ट्रोकने. एक सिंगल येताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर वाई तालुक्यातील नामांकित समालोचक अनिकेत कामटे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सेकंड इनिंगमध्ये त्यांचा देखील तुम्ही आवाज ऐकाल. आज संपूर्ण दिवसभर निलेश मर्डेकर सर दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला त्यांचा देखील आवाज ऐकाल. ज्या पद्धतीने स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं यूट्यूब अप्रतिम एक नंबर ज्यांचं काम चालू आहे. समालोचकांमध्ये तुम्ही पाहिले 3 समालोचक या संपूर्ण क्रिकेट लीग स्पर्धेला खऱ्या अर्थाने आयोजकांनी ठेवलेत. पंचांची भूमिका खूप चांगली राहिली. मैदान तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने सजवलंय, अगदी एखादी मुंबईची प्रोफेशनल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो त्या पद्धतीने मैदानाचं सजावट तुम्हाला पाहायला मिळते. टप्पा पडला, उसळी घेतली, क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पसरणी टीमची एक गोष्ट मला या ठिकाणी अजित सर आवडली, ती म्हणजे प्रत्येक बॉलवरती त्यांच्या क्षेत्ररक्षक टाळ्या देत आहेत, उत्साह निर्माण करतायत बॉलरमध्ये. ही गोष्ट पसरणीची कालच्या दिवसापासून प्रत्येक संघाने वेगळी काय केले, पसरणीने ही केले. डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त आहे, नजाकत आहे, ताकद आहे. हा येतोय षटकार, सिक्सर. गौरव सोनवणे वाई सिटीचा हा जबरदस्त बॅटर आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये बरसताना पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन द राईस फटका खेळला समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी, क्वालिटी स्ट्रोक. मजा येईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघांकडे आयकॉन जबरदस्त आहेत. हा बॉल तुम्ही पाहू शकता. थोडस लाईन जर पाहिली ना, बॉलचा टप्पा पहिला पाठीमागे खेचला, थोडसा खांद्याचा वापर केला, बाउन्स केला बॉल पाठीमागे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिरावतोय. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. षटकार आला त्यानंतर डॉट बॉल येतोय, ही खासियत आहे या दोन्ही टीमची. हा फटका आणखी एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. कव्हर्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील आणि झेल पकडला. इथे गौरव सोनवणे इथे परत जात आहेत. शुभम पाटीलने अप्रतिम कॅच पकडलाय, त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण बेस्ट फिल्डर हा किताब सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे आणि त्यांचं नाव आम्ही इथे नोटिंग करून ठेवतोय. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्याचबरोबर बेस्ट फिल्डर, हे सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या याच्यामध्ये आहेत. कोणाकडून? कैलासवासी साहिल स्मृतीच्या माध्यमातून सर्व ऑल ट्रॉफीज आहेत. आमच्या सर्वांचेच लाडके शांताराम गोळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण सहकार्य करण्यात आलंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने ते नंतर वाचतो, थांबा जरा थोडंसं.
कसं आपण फ्लो मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मग सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये वेल फिनिशर हा टॅग ज्यांच्या नावाला लागलाय, सह्याद्री स्पोर्टची प्रोप्रायटर अर्थातच सतीश सनस मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मस्त चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. प्रमोद गायकवाड पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा नर्वस शॉट मी म्हणेन. पहिला बॉल हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न प्रमोद गायकवाड यांचं कौतुक करावं लागेल. आणि पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा खर्च केल्यात 7 रन्स. षटकार आल्यानंतर 5 बॉल कसे टाकले प्रमोद गायकवाडनी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता, हायलाइट्स दाखवले जात आहेत पहिल्या षटकाचे. प्रमोद गायकवाड दुसरा बॉल तुम्ही जर पाहिला पुन्हा एकदा, हा बॉल चांगला होता, लाईन खूप चांगली होती. बॉल क्रमांक 3 तुम्ही पहा. तिसरा बॉल हा सिक्सर होता, ज्या पद्धतीने ऑन द राईज बॉलवरती तुटून पडले, कमालीचा षटकार होता. आणि त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हा बॉल देखील खूप चांगला होता. हायलाइट्स तुम्ही पाहताय षटक क्रमांक 1च्या. आणि इथे विकेट झेल तुम्ही पाहू शकता, अप्रतिम कॅच पकडला, खूप पाठीमागे गेले आणि त्यानंतर बॉलवरती शेवटपर्यंत लक्ष ठेवलं आणि अप्रतिम कॅच पकडला. शेवटचा बॉल सतीश सनस थोडेसे नर्वस होते, टॅप करण्याचा प्रयत्न केला पाठीमागे. अमित बॉन्ड यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या बॉलवरती. दोन्ही जिगरी मित्र आहेत, आज अपोजिट मध्ये खेळतायत. सतीश सनस, अमित बॉन्ड. मजा येईल या मॅच मध्ये. मनोज मांढरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत येताना पाहायला मिळतात. टॅप स्ट्रोक खेळलाय, जिथे मात्र समोरच्या दिशेने आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, प्रमोद गायकवाड बॉलवरती जातील तोपर्यंत सिंगल येताना पाहायला मिळते. परंतु मनोज मांढरेंनी खऱ्या अर्थाने प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये मी म्हणेन. काय गोलंदाजी करतायत, अप्रतिम गोलंदाजी खेळतायत. भूमिपुत्र आहेत आणि सर्वाधिक क्रिकेट या मैदानावरती त्यांनी खेळलंय. मग हा द्रविड हायस्कूलचं मैदान असेल, या मैदानावरती स्वतःच्या पसरणी गावच्या मैदानावरती अनुभव आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न केला, फ्रंट फुटला यावं लागेल तुम्हाला. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही खेळला असाल, रबर बॉल क्रिकेटमध्ये सिमेंट विकेट असतात आणि ज्या वेळेस तुमच्या सिमेंट विकेट्स असतात प्रीतमजी, त्यावेळेस तुम्हाला जास्तीचं फ्रंट फुटवरती येऊन खेळणं आहे. बॅकफुटला गेलात तुम्ही तर तुम्हाला बॉल अति वेगाने येईल, तुमच्या अंगावरती बॉल येईल, तुम्हाला फ्रंट फुटला येऊन क्रिकेट खेळावं लागेल. या बॉलवरती जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा व्हाईट बॉल आहे, अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये जोडली जाते. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे कारण दोन्ही टीमने एक मॅच गमावले या स्पर्धेमध्ये. जो जिंकेल तो एक पाऊल पुढे टाकेल, त्यामुळे इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. सतीश सनस स्ट्राइक एंडला. हा फटका जागेवरतून खेचून मारला सतीश सनस. ट्रेडमार्क स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला ऑन साइडला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये सतीश सनसने खेळलेला हा बिग ब्लास्ट, 6 धावा, सिक्सर. क्वालिटी बॅटिंग सतीश सनसने नेहमी केले. आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा संधी आहे चांगली बॅटिंग करण्याची. संघाला पुन्हा एकदा यशस्वी विजय प्राप्त करून देण्याची संधी आहे. परंतु तितकाच मनोज मांढरे ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतात, मनोज मांढरेंची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवला जाईल. ज्या पद्धतीने आपण जर पाहिला तर हा बॉल सतीश सनसने खेचून मारला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. अगदी मिडलला बॉल होता, त्याला मात्र पुढचा पाय बाहेर काढला आणि त्यानंतर बॅटस्विंग तुम्ही जर पाहिली ना तर त्यांच्या बॅटचा आवाज आमच्यापर्यंत आला. सतीश सनसचा बॉल खूप लांब गेलाय ऑन साइडला, 6 धावांसाठी सिक्सर. मॅच ऑन आहे, मॅच सुरू झाले. 9 चेंडू त्या ठिकाणी अष्टविनायक वॉरियर्स टीमच्या बॅटरनी खेळलेत. 15 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. थोडंसं आयोजकांनी सहकार्य करा, बॉल दिलेत तर बरं होईल आणि बॉल जर नाही सापडला तर नवीन बॉल आपल्याला घ्यावा लागेल कारण जुने बॉल आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. मगाशी देखील मी सांगितलं आमचे प्रेक्षक इथे वाईचे प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक आहेत आणि वाईच्या प्रेक्षकांचं मी कौतुक करेन. प्लीज यार, बॉल आपल्याला तुम्हाला भेटले तर रिटर्न द्या कारण जुने बॉल आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये. राजीव शिर्के साहेब यांचं या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष
क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते. पसरणी गावाकडून एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा घेताना पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेची माहिती देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग नाही, बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. चांगली गोलंदाजी मनोज मांढरेंचं मी कौतुक करेन. पहा गोलंदाजी अप्रतिम केले, सिक्सर आला, त्यानंतर एक बॉल 2 मिनिटं थांबा बोलू ना इथं. मनोज मांढरेंचं कौतुक करावं लागेल. समोर खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर, सतीश सनस, अप्रतिम ब्रँडेड स्ट्रोक, 6 धावांसाठी सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल. मनोज मांढरे पुन्हा एकदा हा बॉल आपण जर मनोज मांढरेंचा पाहिला तर गुड लेन स्पॉटवरती पडल्यानंतर या बॉलला पिक केलं, ऑन साईडला पुन्हा एकदा सतीश सनसनी आपला जलवा दाखवला. या बॉलला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला, 6 धावांसाठी सिक्सर. क्वालिटी बॅटिंग. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते, 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. सतीश सनस आपल्या रंगात आलेत, आपल्या फॉर्ममध्ये आलेत, परंतु मनोज मांढरेंना कमबॅक करावा लागेल. हा बॉल आपल्याला पाहावा लागेल, बॉलची लाईन पाहावी लागेल आणि हा बॉल आपण जर पाहिला तर लिगल बॉल आहे, म्हणजे डॉट बॉल या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 21, 21 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. शेखर बॅटिंग करतायत, 2 बॉल 2 वरती. सतीश सनस बॅटिंग करतायत, 6 चेंडूमध्ये 12 वरती. सतीश सनसचा स्ट्राईक रेट चांगला आहे, 200च्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतायत. मनोज मांढरे थोडीशी मागडे ठरलेत या मॅचमध्ये. या षटकामध्ये 14 धावा तब्बल त्यांनी खर्च केले. 2 षटकार आले, एक व्हाईट बॉल आणि एक सिंगल आली. ही पूर्ण या षटकाची बॉलिंग ॲनालिसिस आहे मनोज मांढरेंची. सतीश सनस चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर आमचे प्रीतम लोखंडे या ठिकाणी दाखवतील की 5 षटकांमध्ये किती धावा होतील. तर आय थिंक 55च्या आसपास धावा या 5 षटकांमध्ये होऊ शकतात, हे प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जर येणाऱ्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तर धावसंख्या 60, 65, 70 पर्यंत जाऊ शकते. गोलंदाजी मार्क होती प्रथमेश आलेत. युवा टॅलेंट या वाई तालुक्याचं. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये शेखर साडे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसचा परिपूर्ण समाचार घेतलाय. फुल टॉस केलं या बॉलला आणि पाठवलं, डिस्पॅच केलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी सिक्सर. क्वालिटी बॅटिंग. आता मात्र दोन्ही बाजूने आग लागली, मी म्हणेन दोन्ही बाजूनी जलवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला सतीश सनस तर दुसऱ्या बाजूला शेखर. बॉल द्या प्लीज लगेच. क्वालिटी बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला अधिकचा वेळ घेऊ नका फिल्डर आपण सुद्धा, कारण आजच्या दिवसामध्ये अजित सर आपल्याला तब्बल 9 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. राजीवजी शिर्के या संपूर्ण वाई तालुक्यातील खऱ्या अर्थाने उत्कृष्ट आयोजक म्हणून ज्यांची भूमिका नेहमी राहिले, त्यांचं देखील मनापासून सरचे स्वागत करत आहोत. त्यांच्या देखील स्पर्धेची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते, त्यांच्या सुकन्येच्या नावाने ती स्पर्धा आहे आणि त्याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवेन. पुढचा बॉल यावेळेस पहा, टप्पा पडला, बॉल खाली राहिला. बॅट्समन अगदी आपण जर पाहिलं थोडंसं या विकेटवरती आपण पाहिलं खालीवरती बॉल राहत आहेत, परंतु तुम्ही बॉलिंग कशी करतायत, खांद्याचा वापर करताय का, या सर्व गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. प्रथमेशचं कौतुक करेन यार, 6 खाल्यानंतर डॉट टाकणं खूप मोठी गोष्ट आहे. शेखर बॅटिंग करतायत. ओहो, बॅटची कडा होती का पाहावं लागेल. पाठीमागचा खेळाडू जो आहे ज्यामध्ये पहिल्या स्लिपमध्ये त्याचा हात मात्र डोक्यावरती गेला, कारण कदाचित एज होती का हे सुद्धा पाहावं लागेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटकार आल्यानंतर तुम्ही 2 डॉट खाले तर प्रति बॉल मागे 2च रन आले अजित सर. त्यामुळे षटकार मारल्यानंतर सिंगल घ्या, डबल घ्या, ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या आहेत. बावधनचे अंडर 19चे खेळाडू प्रथमेशचं कौतुक करेन यार. पाई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खूप देखील चांगली गोलंदाजी केली होती, कौतुक केलं जातं या बॉलरचं. टॅप स्ट्रोक आहे, समोर खेळलाय, सिंगल तर मिळते. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. प्रमोद गायकवाड वेगाने गेलेत. प्रमोद गायकवाड म्हटलं ना की खऱ्या अर्थाने पसरणी गावचं वैभव मी म्हणेन, कारण अनेक मी क्रिकेट स्पर्धा खेळताना प्रमोदला पाहिलंय. कधी त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक त्या पद्धतीच्या भावना पाहायला मिळणार नाहीत. ॲज अ क्रिकेटर म्हणून, एक आदर्श क्रिकेटर म्हणून वाई तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रमोद गायकवाडचं नाव घ्यायला काही हरकत नाहीये. बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो.
पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, लाईन मध्ये आलेले नाहीत. पुन्हा एकदा ऑन साईडचं जे क्षेत्र आहे ते टार्गेट करण्याचा प्रयत्न सतीश सनस करतायत. हा बॉल तुम्हाला ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह करायचा होता. जो विशाल चोरगेनी काल जो षटकार खेळलाय ना प्रीतम लोखंडे सर, तो संपूर्ण आतापर्यंतचा नंबर 1चा षटकार आहे, ज्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण ऑफ साईडला जे फटके असतात ना ते प्रेक्षकांना आवडतात. सतीश सनस पुन्हा एकदा तयार होत आहेत. प्रथमेश, हा बॉलची लाईन पाहावी लागेल. लेग साईडला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आउट ऑफ द लेग स्टंप हा बॉल आहे, म्हणजेच वाईट बॉल आहे. धावसंख्या एकदा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. 29, लॉस ऑफ 1 विकेट. अष्टविनायक वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. सेकंड मॅच सुरू आहे. जे प्रेक्षक आता जोडले गेलेत त्यांच्यासाठी सांगतो, पहिली एक मॅच कंप्लीट झाले, जी श्री काळेश्वरी 11 या टीमनी जिंकले. मॅच क्रमांक 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल खराब आहे. लाईन चेक केली जाते, लाईन पाहावी लागते. पंच त्या ठिकाणी अगदी हात आपले समांतर रेषेमध्ये सांगतायत, थोडंसं एक्सरसाइज करतायत. वाईट बॉल आहे. 2 वाईट बॉल आलेत. कुठेतरी मोठ्या बॅट्समनचा प्रेशर बॉलरवर येतो का हा प्रश्नचिन्ह असेल. कारण प्रथमेश युवा टॅलेंट आहे. एका बाजूला सतीश सनस गेली 15-20 वर्ष सातत्यपूर्व क्रिकेट या वाई तालुक्यासाठी खेळतायत. तो प्रेशर कुठेतरी बॉलरवरती आलाय का हे सुद्धा पाहावं लागेल. थोडंसं रनअप मध्ये बदल करावा लागेल. चेक केलं जात आहे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. 30 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची ही क्रिकेट लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. हलक्या हाताने पुश केलं बॉलला. एक सिंगल घेताना सतीश सनस आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 31, लॉस ऑफ 1 विकेट. अष्टविनायक वॉरियर्स 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. आणि या षटकाची पूर्णपणे हायलाइट्स तुम्हाला दाखवली जाते. पहिला बॉल लोअर फुलटॉस होता, त्याला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये काय जबरदस्त तडकवला होता, षटकार आला होता. त्यानंतर दुसरा बॉल तुम्ही पाहू शकता. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये होताना पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पाहू शकता तुम्ही हायलाइट्स. पुन्हा एकदा हे जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल वाईड आहे. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं सतीश सनसनी बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने तो बॉल ढकलण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. तब्बल 31 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होईल हे सुद्धा पाहावं लागेल. एकतीस धावा तब्बल स्कोरबोर्डती लागतायत आणि मॅचला सुरुवात करूया पुन्हा एकदा. 3 षटकांचा खेळ जर पाहिला ना तर कभी खुशी कभी गम असा राहिलाय. म्हणजे दोन्ही टीमसाठी समांतर राहिलाय मी म्हणेन. कारण तब्बल 31 धावा स्कोरबोर्डती लागतायत, म्हणजे जवळपास 10.25च्या सरासरीने संघ पुढे चाललाय अष्टविनायक वॉरियर्स. आणि या 2 ओव्हरमध्ये 30 ते 35 धावा जर स्कोरबोर्डती लावल्या, 60 आणि 65 मध्ये किंवा 65 आणि 70 मध्ये स्कोर गेला तर थोडंसं पसरणी संघाला अवघड जाईल. पहिला बॉल सतीश सनसनी या बॉलला उचललाय. बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याची संधी आहे इथे. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झालाय आणि त्याचा भुर्दंड मी म्हणेन 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा सतीश सनसनी प्रयत्न केला. टायमिंग तितकं जुळलं नाही. आणि इथे पहा कॅच पहा. खूप वेळ बॉल हवेमध्ये होता. अगदी समोरचा डोंगर आपल्याला क्लिअर दिसला, इतका वेळ हवेमध्ये बॉल होता. कॅच सोडले. आता इथे सतीश सनस कशा पद्धतीने बॅटिंग करत आहे. सतीश सनसनी रन्स बनवले तर जो क्षेत्ररक्षक आहे त्याचं नाव माहित नाही, परंतु त्याला आज रात्री झोप लागणार नाही जर सतीश सनसनी ही मॅच मारली. सतीश सनसनी रन्स बनवले. आकाश राजपुरे कॅच सोडले त्यांनी. पुढचा बॉल यावेळेस सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक. वा, ऑन साइडला अगदी जबरदस्त टोला पाठवलाय. हा बॉल 6 धावांसाठी. सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक 6 धावांसाठी. येतोय सिक्सर. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने बॉल हा
ऑफ साईडला होता, त्याला खेचून ऑन साईडला काऊ कॉर्नर रिझन मध्ये अगदी क्षेत्ररक्षक होते ते प्रेक्षक बनले आणि पाठीमागे मोठी दरी आहे त्या ठिकाणी सतीश सनसने या बॉलला पाठवले 6 धावांसाठी. 39 धावा. सतीश सनस बॅटिंग तुम्ही स्टाईल पाहू शकता, पाठचा पाय थोडासा वाकवला आणि त्यानंतर या बॉलला खेचून मारलं. सतीश सनसला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. या गोष्टी स्पोर्ट ऑननी खूप चांगल्या केल्यात, प्रत्येक बॅटरला प्रत्येक बॉलरला मात्र दाखवलंय. आणि रील्स चांगले का बनतायत त्याचं कारण देखील हेच आहे की तुम्ही बॉलर असेल बॅट्समन असेल त्याला अगदी जवळून दाखवलं तर रील्समध्ये सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येतात. पुढचा बॉल सतीश सनस. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळते का? इथे डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळतोय. पंच त्या ठिकाणी सांगतायत 22 स्वरूपामध्ये सर दोन्ही रन कंप्लीट आहेत. ओके, 2 धावा कंप्लीट आहेत. पहा तिथे आपण जर पाहिलं तर मी म्हणेन चिकी रन आहेत आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. अजित सर मगाशी आपण चर्चा केली की षटकार मारल्यानंतर 2 बॉल 3 बॉल डॉट गेल्यानंतर त्या षटकाराचं महत्त्व काही नसतं. षटकार मारल्यानंतर तुम्ही सिंगल घ्या, डबल घ्या, स्कोरबोर्डला चालू ठेवा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस आणि शेखर करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेखर खेळतायत 6 बॉल मध्ये 9 वरती, तर सतीश सनस बॅटिंग करतायत 11 चेंडू 21 वरती. 41 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलमध्ये काय वाढून ठेवलंय, काय मोठा पराक्रम या ठिकाणी हे दोन्ही बॅटर करतात हे सुद्धा पाहावं लागेल. 41 धावा. पसरणी टीमचा विचार असेल 60च्या आतमध्ये जर ही धावफलक राहिलं तर त्यांच्यासाठी खूप सोपं जाईल. त्यामुळे चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल. आडव्या बॅटनी हा स्ट्रोक चांगला खेळलाय. प्रमोद बॉलवरती लवकर जात आहेत, बॉल फेकतील का? हो, तिथे फेकण्याचा प्रयत्न केला, एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते. शेखर बाद होत आहेत. ताळमेळ नाही, दोन्ही बॅटरनी थोडंसं ताळमेळ त्यांच्यामध्ये नव्हता आणि त्याचा फायदा मात्र होताना पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट अगदी प्रीतम लोखंडे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतील, हा पाहू शकता. दुसरीचा प्रयत्न, सतीश सनस पुढे गेले, पुन्हा एकदा पाठी आले आणि पाठी आल्यानंतर मग अमितचं मी कौतुक करेन. क्या बात आहे, अमितनी बॉल पकडला आणि अगदी स्टंप उद्ध्वस्त केले. इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते. पार्टनरशिप जी कुठेतरी बनली होती अजित सर, ती पार्टनरशिप इथे ब्रेक करण्याचं काम खऱ्या अर्थाने रनआउट स्वरूपामध्ये अमितनी केलंय. धावफलकावरती जाऊया. 42 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागत आहेत. 2 विकेटचं पतन होतंय. 3.4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. तुम्ही पाहताय विद्या निकेतन प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत आणि वाई सिटीचे खेळाडू आहेत. राहुल पवारची एक खासियत आहे, काल जो त्यांनी एक षटकार मारलाय त्या षटकाराने त्यांनी दाखवले की त्यांच्याकडे काबिलियत काय आहे. जबरदस्त स्ट्राईक रेट आहे या खेळाडूचा. पहिला बॉल राहुल पवारच्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार येतोय. राहुल पवार आपल्या नावाप्रमाणे काम करतायत. पहिल्याच बॉलवरती आले, तुटून पडले, बॉलला पाठवले स्टँड मध्ये. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पहिला बॉल बॅट स्विंग तुम्ही पाहू शकता. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑनला डिपॉझिट केले या बॉलला प्रेक्षकांसाठी 6 धावांसाठी. सुपर बॅटिंग. अगदी घरून सेट होऊन आलेत. रात्री मला वाटतं त्यांनी झोप घेतली नसेल, विचार केला असेल सकाळी माझी दुसरी मॅच आहे त्यामध्ये मला संघासाठी काहीतरी योगदान द्यायचं आहे आणि काय अप्रतिम फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. राहुलचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती सिक्सर. आणखी एक बॉल आहे. धावा आल्या तब्बल 48 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत आणि इथून पुढे जर 20 धावा बनल्या ना प्रीतमजी तर मजा येईल. या मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पसरणी टीम सुद्धा काही कमी नाहीये. शेवटचा बॉल शेष. ओहो, शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा बॅट स्विंग केली. तुम्ही बॉलरचा जोश पाहू शकता. नाराज आहेत स्वतःवरती कारण पाठीमागच्या बॉलवरती त्यांना सिक्सर आला होता. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय 12च्या सरासरीने. अष्टविनायक वॉरियर्स संघ 48 वरती 2 या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग. सतीश सनस 12 बॉल 22 वरती खेळतायत. राहुलचं कौतुक करावं लागेल. हायलाइट्स तुम्ही पाहू शकता या षटकामध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट होती आणि तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र जो सिक्सर आला, कमालीचा षटकार सतीश सनस यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. ऑन द राईज केलेला फटका, ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला त्याला डिपॉझिट केलं होतं. हायलाइट्स तुम्ही पाहताय प्रत्येक षटकाच्या वेगवेगळ्या. ओ, हा बॉल मिस टायमिंग होता.
त्यानंतर पाहू शकता तुम्ही सतीश सनस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु या 2 चिकी धावा होत्या, ते कौतुक करावं लागेल. सतीश सनसच्या हातामधून बॅट सटकली होती. पाठीमागे आपण जर पाहिलं प्रमोदनी बॉल परत दिला, त्याच्यानंतर तिसरी घेण्याचा प्रयत्न राहिला. या सर्व गोष्टी पाहताय आपण. रनआउट स्वरूपामध्ये विकेट देखील मिळाली या षटकामध्ये. बऱ्याचशा गोष्टी या षटकामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय, परंतु पहिल्या बॉलवरती राहुलचे स्ट्राईक रेट, राहुल ज्या पद्धतीने तुटून पडला त्याचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल डॉट होता आणि चांगल्या पद्धतीने ही मॅच पुढे चालली. मजा येते या मॅचमध्ये आणि खऱ्या अर्थाने काल ज्या मॅचेस झाल्या त्या पद्धतीची ही मॅच पुन्हा एकदा एक जबरदस्त लढत आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे अमोलदादा बांदल यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनापासून सरचे स्वागत करत आहोत आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन अस्वस्थ व्हा सर. जे प्रमुख आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचीच नावं घेणं अशक्य आहे. सर्वांना विनंती केली जाते की व्यासपीठावरती आपली बसण्याची व्यवस्था केली. या सर्वांनी व्यासपीठावरती येऊन आपण मॅचचा आनंद घ्या, आपल्याला विनंती असेल. 48 धाबा स्कोअरबोर्डती लागतायत. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज कोण आलेत? वाजिद बागवान पसरणी गावचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही सतीश सनस आसरे गावचे खेळाडू पाहताय. जबरदस्त फलंदाजी सतीश सनस यांनी या मॅच मध्ये आतापर्यंत केले, परंतु या 6 बॉल महत्वाचे असतील. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, एक टप्पा घेत बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सतीश सनसने केलेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अफलातून होता. धावा मिळतील 4. चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पुन्हा पहा. सतीश सनस ओर पिच बॉल होता, त्याला फक्त बॅकचकांच्या भेटीला 4 धावांसाठी येतोय चौकार. सुरुवात चांगली केली. पसरणी टीमला आता इथे थोडेसे चांगले प्रयत्न करावे लागतील. 70 धावांच्या आतमध्ये ठेवावंच लागेल संघाला, कारण टार्गेट नंतर तुम्हाला चेस करताना थोडंसं डिफिकल्ट जाईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल वाजिदला. पुढचा बॉल सतीश सनस यांच्यासाठी. हा बॉल खेचून मारलाय. गॅप मध्ये बॉल आहे का पाहावं लागेल. एक टप्पा घेत पुन्हा एकदा चौकार क्रमांक 2 सतीश सनस. वन्स मोर वन्स अगेन. बॅक टू बॅक येतोय चौकार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता स्पोर्ट ऑन चॅनलच्या माध्यमातून. हा बॉल जर पाहिला तर आपण अगदी पुढे टाकला होता. पुन्हा एकदा ऑन साइडची ज्यांची फेवरेट जागा आहे त्याच जागेवरती सतीश सनस यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येतोय. 2 बॉल 2 चौकार आलेत. आता सतीश सनस आपल्या फॉर्म मध्ये आलेत. 14 बॉल 30 वर तिथे बॅटिंग करतायत. अगदी 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल. 4 बॉल आणखी बाकी आहेत. सतीश सनसनी जागेवरतून खेचून मारला. बॉलकडे पाहिलं नाही. नो लुक स्ट्रोक सतीश सनस यांच्या बॅटमधून येतोय आणि हा बॉल जर पाहिला तर अगदी समालोचन कक्षाच्या वरतून ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठी वाई सिटीकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. वा क्वालिटी स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. सतीश सनस ब्रँडेड स्ट्रोक सरळ वाई सिटी मध्ये या बॉलला दाखल केलंय. वा बाई वा. कडक बॅटिंग सतीश सनस. साइड अँगलनी तुम्ही पाहू शकता. वा सतीश सनसचा तुम्ही स्टान्स पहा. बॉलकडे पाहिलं नाही. गॅरंटी होती. गॅरंटी नाही तर हॉलमार्क सारखी गॅरंटी होती की हा बॉल मी या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवेन. सतीश सनस आपल्या फॉर्म मध्ये आलाय. 36 वरती बॅटिंग करतायत. 15 चेंडू पत्ती 36 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. ओ हा बॉल टप्पा पडला. थोडासा पाठीमागे सिंगल घेण्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. चांगला बॉल. वाजिदचं कौतुक करावं लागेल. चौकार आणि षटकार आणि त्यानंतर आलाय डॉट. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य टिकवणं गरजेचं आहे. वाजिदचं कौतुक करेन. 3 मोठे फटके आल्यानंतर 1 डॉट टाकलाय सतीश सनससाठी. पुढचा बॉल. या बॉलला जाऊ दिलंय. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 63 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची सातारा जिल्ह्याची एक हवी आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आउट कोण आहे? पंच त्या ठिकाणी सांगतील. परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? ही 1 रन कंप्लीट आहे. त्यानंतर दुसरी घेण्याचा प्रयत्न राहिला आणि इथे एक फलंदाज बाद होतोय. म्हणजेच राहुलला मात्र परतावं लागतंय. रिप्ले टेलिकास्ट प्रीतम लोखंडे दाखवतीलच, कारण ज्या पद्धतीने नाट्यमय हा बॉल राहिला तुम्ही पाहू शकता. सतीश सनसचा हा टॅप स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते.
मिड ऑफला बॉल लगेच फेकला, सतीश सनसना स्ट्राईक हवी होती, परंतु कौशल्य आहे अमित बॉन्डचं. अमित बॉन्डचं कौतुक करावं लागेल. त्यांनी बॉल तिकडे फेकण्याचा प्रयत्न केला आणि असं दाखवलं की मी इकडे बॉल फेकणार आहे. वा, अमित बॉन्ड अप्रतिम अप्रतिम. 2 रनआउट अमित बॉन्डने केलेत. क्या बात आहे. अजय आलेत बॅटिंगसाठी मैदानामध्ये आणि या बॉलला जर सिक्सर मारला, अमोल वाडकर जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत वाईचे, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. या बॉलवरती सिक्सर मारला तर क्या बात आहे, क्या बात आहे. 64 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. या बॉलवरती षटकार ठोकला तर 70 लागतील. या बॉलवरती चौकार ठोकला तर 68 लागतील. या बॉलवरती 2 आल्या धावा तर 66 होतील. या बॉलवरती जर सिंगल आली तर 65 होतील. हे सगळं इक्वेशन मी तुम्हाला सांगितलंय, परंतु या बॉलवरती काय घडल हे प्रत्यक्षात आपण पाहूया. एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे आणि अमित बॉन्डचं ज्या पद्धतीने मी समालोचनामध्ये कौतुक केलं की 2 रनआउट त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्यांचा महत्त्वपूर्ण सहकार्य असतं, महत्त्वपूर्ण वाटा असतो, आदित्यदादा चोरगे जांभळी गावचे यांच्या माध्यमातून या 2 रनआउटसाठी खऱ्या अर्थाने अमित बॉन्डसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, क्रिकेट वेडे आहेत आणि क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणारी आमची वाईची सगळी मंडळी आहे. पहा, अमित बॉन्डनी 2 रनआउट केले. या दोन्ही रनआउटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. आदित्यदादा चोरगे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये त्यांच्याच माध्यमातून वाई प्रीमियर लीग ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अपकमिंग आहे. या बॉलवरती सिक्सर मारला अमोल वाडकर जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत वाईचे, त्यांच्यामधून 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल. ओ, हा बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन चेक केली जाते पंचांच्या माध्यमातून. हा बॉल सोडून दिला होता, शेवटचा बॉल होता त्या ठिकाणी आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळते. शेवटचा बॉल डॉट आहे. यस, पंच सांगतायत त्या ठिकाणी. यस, रिव्ह्यू घेऊया. ओके, पंचांनी सांगितलंय टीव्ही अंपायरकडे हा निर्णय पाठवलाय आणि आता टीव्ही अंपायर आमचे आहेत ते मात्र या ठिकाणी स्क्रीनमध्ये पाहून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. शेवटचा बॉल होता. याची पुन्हा एकदा हा स्क्रीनवरती दाखवला जाईल. बाकी कोणी येऊ नका. टीव्ही अंपायरकडे हा निर्णय आलाय. इथून पुढे जर पंचांशी कुठल्या खेळाडूंना वाद घातला ना तर या स्पर्धेतून त्या खेळाडूला बाद करण्यात येईल. आयोजन कमिटी
पायाला इंजरी आहे त्यांच्या, परंतु क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. अमोलदादा इकडे या. दुसरे कॅप्टन या आमचे लगेच प्लीज. खोडियार माता वॉरियर्स खानापूर आणि श्री काळेश्वरी 11 असा टॉस आहे. महत्वपूर्ण टॉस आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. विशाल चोरगे थोडंसं लवकर या. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपण भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये ही क्रिकेट स्पर्धा आले आणि दिवस क्रमांक 2 मधील मॅच क्रमांक 3 कडे आपण वळणार आहोत. एका बाजूला संघ तुम्ही जर पाहिला तर खोडियार माता वॉरियर्स खानापूर टीम, काळेश्वरी 11 संघ आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अमोलदादा आमच्याबरोबर जोडले गेले आणि अमोलदादा छापा हा कॉल आहे, काटा आहे, म्हणजेच टीम खोडियार माता वॉरियर्स टीमनी या ठिकाणी टॉस जिंकलाय. सर इकडे या, थांबा जरा. टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण घेऊ. विशाल तुझी बॅटिंग खूप चांगली राहिली आणि तुझा जो ऑफसाईडला जो कालचा स्ट्रोक मारला होता तो खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या स्टेटसला आहे. मी देखील तो स्टेटस ठेवलाय. कमालीची फलंदाजी केली, म्हणजे 3 षटकार मारले होते ते अप्रतिम राहिले होते. फिल्डिंग घेतोय. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल? सर मिनिमम 50-55 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करेल. मजा येते या क्रिकेट स्पर्धेमध्ये. कालचा दिवस, आजच्या दिवस, आता आलायस तू आणि बरेच प्रेक्षक आपण उत्सुक झालेत की ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि मजा येते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर खूपच मजा येते खरोखरच. मी एवढ्या 250-300 किलोमीटरहून एवढ्या लांब आलो आणि उत्कृष्ट खरोखरच मस्त अशी खेळायला फिलिंग मस्त येते मला. जाऊया टीमकडे. श्री काळेश्वरी 11 पहिली मॅच थोडीशी ज्या पद्धतीने तुम्ही खेळलाय चांगली खेळलाय, पण या मॅच मध्ये बॅटिंग करायची किती धावा स्कोरबोर्ड दिला बाल? या ग्राउंडवर टार्गेट असं कोणतंही सेफ नाहीये. जेवढा स्कोर जास्त करता येईल तेवढं करण्याचं. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु अमोलदादा आमच्याबरोबर जोडले गेलेत. अमोलदादा, स्पर्धा वाईमध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा होतात. स्पर्धेमध्ये आपण तुलना करत नाही, परंतु ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहतोय, कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन झालंय, तुम्ही या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम मी शशी घोसळेचं त्याला म्हणजे तो मुलगाच वेगळा आहे. खूप शांत स्वभाव, संयम, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. आता विद्यानिकेतन ही संस्था गोरगरिबांची संस्था आहे आणि त्या निमित्ताने त्याने एवढी मोठी टुर्नामेंट घेतलेली आहे. खरंच त्याला जेवढं शुभेच्छा देईल तेवढं कमीच द्यायसाठी. आणि दुसरी गोष्ट, दोन्ही टीमांना आता खेळायला शुभेच्छा. सगळ्यांनी खेळ चांगला खेळा. एखाद्या अंपरकडनं एखादी चुकी ही होत असती, ही मान्य करायला शिका. ते मान्य करून शिकला तर तुम्ही क्रिकेट शिकला. हे मला एवढंच म्हणायचंय. निर्णय हा चुकतो, हंपर म्हणजे देव नाही. आणि हंपर हे बाहेर आलेले असतात, त्यांची इज्जत करा. त्यांचा मान ठेवणं आपलं काम आहे. वाई शहरात क्रिकेट चालू आहे, याचं भान ठेवा. क्रिकेट होत राहतं, हार जीत होत राहते. एवढंच मला बोलायचं. यातून घेण्यासारखं आहे, घेणाऱ्यांनी घ्या. ज्याला नसल घेत आहे तो क्रिकेटर मानला जाणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आय लव्ह यू वाई. क्या बात आहे, क्या बात आहे. अमोलदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे मनात होतं ते त्यांच्या ओठावरती आलं. म्हणजे काही ठरवून ते बोललेले नाहीत किंवा पाठ सुद्धा केलेलं नाहीये. टॉस मध्ये काय घडलंय तर टॉस मध्ये टीम खोडियार माता वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ही टॉसची संपूर्ण माहिती आहे. तुम्ही पहा विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, आपल्याला विनंती आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करूया. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये वाई तालुक्यातील फेमस कॉमेंटेटर अनिकेत कामटे सर यांच्याकडे जाऊया. सेकंड इनिंग मध्ये 65 धावा टार्गेट आहे. पसरणी वॉरियर्स टीम 65 धावा कशा पद्धतीने करते हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी अनिकेत कामटे सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद.
चला मॅच स्टार्ट होते. विद्यानिकेतन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. इथून पुढे कुणी मैदानाच्या स्टेजच्या समोर यायचं नाही आणि जर आला ना तर 5 रनाची पेनल्टी घोषित कुणी नाही येणार आता. प्रत्येक वेळेला मॅच चालू व्हायच्या आधीच हे नियम सांगा पाहिजे. नियम सगळ्या सांगायसाठी सगळ्या हॅलो, कृपया सर्व संघ मालकांना, कर्णधारांना आणि सर्व खेळाडूंना एक विशेष विनंती आहे. स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप सुंदर पद्धतीने चालू आहे. विनंती करत आहोत आयोजन कमिटीच्या वतीने, पंचांचे निर्णय अंतिम राहतील. यापुढे स्टेजच्या समोर कोणता खेळाडू, कर्णधार किंवा संघमालक जर स्टेजच्या समोर आलाय तर त्या संघाला 5 रनाची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्पर्धा खूप सुंदर पद्धतीने चालू आहे. आयोजन कमिटीला, पंचांना सहकार्य करा. यापुढे कोणताही संघ मालक, कर्णधार, आयकॉन, इतर खेळाडू कोणीही पंचांच्या विरुद्ध वारंवार तक्रार करणार नाहीत. हा फायनल निर्णय असेल. विद्यानिकेतन सामाजिक संस्था जी संस्था गरीब अनाथ मुलांसाठी संगोपनाचं काम करते. अनेक लोकोपयोगी उपक्रम विद्यानिकेतन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, अर्थात संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी कोचळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे सदस्य सन्माननीय साहिल शांताराम गोळे, 65चं टार्गेट आहे, 65 धावांचं टार्गेट. साहिल शांताराम गोळे क्रिकेट प्रेमी यांच्या स्मरणार्थ शांताराम गोळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेलं आहे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचं जे ट्रॉफी सौजन्य आहे. त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट प्लेअरसाठी खऱ्या अर्थानं विकास कळंबे, अमोल भनगे, कोपर खैरने, ऑल इन वन सोल्युशन्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरचे प्राइज मिळालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आपण पाहतो या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. तो कूलर आदित्य चोरगे अर्थात श्रीमंत पेशवाई वाशी कोपर खैरने यांच्या माध्यमातून तो कूलर या ठिकाणी सौजन्य आहे. त्याच पद्धतीनं दीपक कळंबे यांच्या माध्यमातून जबरदस्त सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. काळेश्वरी 11 स्पीडअप घ्या, मॅच स्टार्ट होते. काळेश्वरी 11 लगेच आपला डगआउट धारण करा. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धांसाठी आयोजन समितीला सहकार्य करत असताना संतोष दादा असतील, त्याचप्रमाणे गणपत शेठ सनस असतील, सनस स्पोर्ट्स कोपर खैरने, नितीन सनस अर्थात सह्याद्री स्पोर्ट्स कोपर खैरने यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 65 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर रेडी. शेखरचा पहिलाच बॉल इनसाइड आउट वरती प्रहार आणि अप्रतिम फटका.
जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला होता. प्रमोद गायकवाड अण्णा प्लेअर फ्रॉम पसरणी. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सातत्यपूर्व पसरणी गावासाठी अनेक मोठे टुर्नामेंट त्या गावच्या असू द्यात किंवा मुंबईच्या असू द्यात गाजवलेले आहेत आणि हा तारणहार खेळाडू आहे या टीमचा. तब्बल 10,500 पॉइंट या खेळाडूसाठी बीडमध्ये. बॉल देऊन सहकार्य करा. तब्बल 10,500 पॉइंटचा हा खेळाडू आहे आणि पहिल्या बॉलवरती चौकार खेळतो. समोर शेखर जे खानापूर गावचं क्रिकेट गाजवत असताना आपण पाहतो. त्यामध्ये वाई तालुक्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धा गाजवलेत. ओ यावेळेचा बॉल पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर शेखर यांचा जबरदस्त कमबॅक. प्रमोद गायकवाड अण्णा बॅक टू डग आउट. लेग बिफोर विकेट LBW मिडल ऑफ द मिडल आणि फलंदाज होतोय बाद. व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर वाई तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं नव्हे तर खऱ्या अर्थानं वाई तालुक्याचं क्रिकेट पुढे आणण्यासाठी खूप प्रयत्न केले असे आणि त्यासोबतच अनेक नवीन खेळाडू देखील घडवले असे राजू बागवान सर आणि इब्बू बागवान सर या दोघांची जोडी देखील आपल्यासोबत आज जुळलेले आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 4 धावा धावफलकावरती आहेत. 65 धावांचं लक्ष. मॅच इंटरेस्टिंग होणार यातील मात्र शंका नाही. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक, त्यामध्ये एक लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हे देखील पसरणी गावचे खेळाडू आहेत, अर्थात अनुज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमित वरे यांच्याकडे लक्ष असेल. ओ परफेक्ट मिडल केलाय. अनुज यांच्या बॅट मधून आलेला आसमानी टोला, लांबच लांब दूरच दूर, फटका आहे देखना. मिळतील 6. प्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला. समोरच्या दिशेने बॉल डिलिव्हर केला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण तो स्ट्रोक पाहतोय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर. पहिला बॉल स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट. दहा धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1. एक तुम्हारी गेंद है तो एक हमारी गेंद है. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिल्या बॉलवरती चौकार आला, तदनंतरच्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर आल्या पावली षटकार खेळलाय. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. हा बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. एक तेरी एक मेरी वाली कहाणी बरकरार. 10 धावा. काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येईल. 11 धावा धावफलकावरती. एका बाजूला पसरणी वॉरियर्स अर्थात योद्धे, आणि योद्धे मैदानाच्या आतमध्ये आहे, तर समोरच्या दिशेनं अष्टविनायक वॉरियर्स. हाही संघ सातत्यपूर्व आपल्याला WPL असेल किंवा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळत असतो. त्यामध्ये सन्मान्य अजित पेटकर सर असतील, राहुल वाडकर असतील, आणि यांचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. बॅकफुटवरती आले. कट करण्याचा प्रयत्न. यस नो वेट, आणि डायरेक्ट हिट केलाय. थर्ड अंपायर रेफरल. यस, पंचांचा डिसिजन येतोय. OUT आउट. फलंदाज असेल बाद. अगदी डायरेक्ट हिट पाहायला मिळाला सतीश यांच्या माध्यमातून. जबरदस्त हिट. आणि त्यानंतर फलंदाज अमित मेन
बॅटर अर्थात अमित यांची महत्वाची विकेट आली आहे. यस नो बेटचा त्या ठिकाणी आपण पाहिला मिळालं, ताळमेळ फसला आणि त्यानंतर सतीश यांनी डायरेक्ट हिट केलाय. एक चांगला हिट पहिला मिळाला. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमित डायमंड डकचे शिकार होत आहेत. कोणताही बॉल फेस केला नाहीये. कोणताही बॉल फेस न करता ज्या वेळेस खेळाडू बाद होतो त्यावेळेस आपण डायमंड डक म्हणतो. पहिल्याच बॉलवरती खेळाडू बाद झाल्यानंतर गोल्डन डक म्हटलं जातं. आणि एकही धाव न बनवता 2-3 बॉल फेस केल्यानंतर सिल्वर डक असं म्हटलं जातं. रॉयल डक हे देखील आपण पाहिले. यावेळेसचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईट बॉल येतोय. 2 विकेट आलेत परंतु धावा देखील आलेल्या आहेत. पसरणी वॉरियर्स वर्सेस अष्टविनायक 11 या 2 संघांमधली महत्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 65 धावांचं टार्गेट. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पडके देखिए बहुतों ने इसका मजा चखा है. तो लढण्याचा इतिहास मैदानामध्ये प्रत्येक बॉल वरती संघर्ष पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला आहे. फक्त दिशा दाखवली आहे. त्यानंतर बॉल थांबवण्याचा प्रयत्न आणि बॉल हाताला स्पर्श करून मिसफिल्ड होते. 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि 2 धावांवरतीच समाधान मानलं जात आहे. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचा खेळ संपला आणि पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर धावफलकावरती लागल्या 14 धावा. 65 धावांचं टार्गेट आहे. 2 गड्यांचा खेळ थांबलाय. करंट रन रेट 14चा, रिक्वायर्ड रन रेट 12.7चा आहे. एक काटा टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चौदा धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2 मध्ये आमंत्रित केलं जाते नितीन राजपुरे अर्थात मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खऱ्या अर्थानं कनूर गावचे खेळाडू आहेत आणि पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षण चौफेर फैलावले. ओव्हर नंबर 2 वेगवान बॉल हाताळलाय. फक्त त्या बॉलला दिशा दाखवली. एक सिंगल कंप्लीट करून आता अनुज स्ट्राईक वरती आलेत. पंधरा धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक ऑन दी राईज. जबरदस्त प्रहार. अनुज मांढरे यांचा वार. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. एक क्लासिकल हिट पाहायला मिळाला. अगदी खडे खडे दिन दहाडे आपल्या टप्प्यामधला बॉल कार्यक्रम करत असताना 21 धावा. अनुज मांढरे यांचा विचार केला तर पसरणी गावासाठी अनेक स्पर्धा अशा कंडिशन मधून पुढे नेलेल्या आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल येतोय. अगदी पाठी ओढला बॉलला. त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उसावतोय. ही लाईन फलंदाजांना थोडी मजबूर करत आहे. ओहो, पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक खेळलाय आणि लांबच लांब पाठवलाय. या ओव्हर मधला स्ट्राईक बॉलर वरतीच चढवलाय हल्ला. 2 षटकार आलेत.
कालच्या दिवसामध्ये विचार केला ना, एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, अर्थात नितीन यांच्या माध्यमातून. लगातारचे 5 बॉल डिलिव्हर केले काल नितीन यांनी, ते डॉट होते, परंतु आज अनुज एका वेगळ्या फॉर्म मध्ये आहेत. 27 रन. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. सातत्यपूर्व आपण जर पाहिलं ना तर ती रणनीती आहे कॅप्टनच्या माध्यमातून आपण पाहतो. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं वाई तालुक्याचा क्रिकेट गाजवणारे अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यामध्ये सन्मान्य विशाल खरात अर्थात चिकू खरात देखील उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून स्वागत. आपल्याला विनंती आहे विशाल खरात, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. विद्यानिकेतन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित केलेला एक देखणा आणि रंगतदार सोहळा. 29 धावा तब्बल स्कोरबोर्डवरती आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पसरणी वॉरियर्स या संघासाठी गोड बातमी येते. खऱ्या अर्थानं जर हा सामना जिंकला तर सन्मान्य राजीव शेठ शिर्के यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. यावेळेचा बॉल अगदी कॅच हातामध्ये आलाय आणि महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. स्वप्नील पहिलाच बॉल फेस करत असताना ती विकेट आली आहे. श्रीधर यांच्या माध्यमातून कॅच कॅरी केला गेला. चांगला कॅच पहा. स्वप्नील ऑन साइडलाच भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 65 धावांचा पाठलाग करत असताना अनुज यांची एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अमित वरे अर्थात बॉन्ड डायमंड डकचे शिकार झाले. कोणताही बॉल फेस केला नाही आणि विकेट आली. 29 रन्स ऑन द बोर्ड. 18 बॉल येणारे आणि 18 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. अठरा बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे इथून पुढे. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रणकंदन रंगलेला आहे. प्रयत्नांती परमेश्वर कधी आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते आणि ज्यावेळेस मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. षटक क्रमांक 3 डावकुऱ्या हाताचा गोलंदाज प्रिन्स ऑफ वाई गौरव सोनावणे. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूंना अल्पावधीमध्येच संपूर्ण वाई तालुक्याला वेड लावणारी गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली आहे. त्याच पद्धतीनं वाई तालुक्यातील नामवंत पंच अर्थात राकेश चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. गौरव सोनवणे यांचा विचार केला तर पदार्पणातली पहिलीच WPL त्यांनी खेळली आणि त्या WPL मध्ये मालिकावीर राहिले. एक बायसिकल जिंकणारा खेळाडू, अगदी वय वर्ष 17व्या वर्षीच अल्पावधीमध्ये या खेळाडूनं ती बायसिकल जिंकली. त्यानंतर तो कॉन्फिडन्स समोरच्या दिशेनं अंडीराय स्टोक 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल सीमा पार 1 बाउन्स चौकार. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. 4 धावा आणि धावफलक 34 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 34. ऍक्शन. ओके.
येस, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरव सोनावणे वाई सिटीचे खेळाडू आहेत. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु बॉल हातामध्ये एक अगदी फंबल झाले त्या रिजन मध्ये. परंतु गौरव यांचं कौतुक असेल, एक चौकार आला परंतु 6 धावा आतापर्यंत 4 बॉल मध्ये दिलेले आहेत. समोर जर पाहिलं तर अनुज आता स्ट्राईक वरती आलेत. अनुज आणि मनोज या दोघांची जोडी अगदी बंधूंची जोडी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण स्टीव्हा मार्कवाला पाहिलंय, डेव्हिड हासी माईक हासीला पाहिले, हा पांड्या ब्रदर्सला पाहिले, इरफान पठाण, युसुफ पठाण, अनेक ज्या भावांच्या जोड्या होत्या, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, मिचेल मार्श, शॉन मार्श अशा जोड्या. आणि त्यामध्ये मैदानामध्ये अनुज मांढरे आणि मनोज मांढरे या दोघांची जोडी. रिप्लेच्या माध्यमातून बॉल पाहतोय आपण. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, त्यानंतर टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होणारा. अगदी ती स्ट्रॅटेजी बनवली आहे गौरव यांनी आणि ती स्ट्रॅटेजीनुसार टप्पा अगदी मेंटेन ठेवलाय. त्याच पद्धतीनं सन्माननीय दत्तात्रय गोळे यांचं देखील शुभागमन होतंय. मनापासून स्वागत आहे. फुल टॉस बॉल, स्टेप आउट झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट, एकाच धावेवरती थांबवलं जाईल आणि 1-7 आता कहाणी आगे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 ची गरज गौरव सोनावणे मॅच मध्ये पुनरागमन करून देत असताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक लाजवाब षटक होतं. या ओव्हरमध्ये एक चौकार आला परंतु बाकीचे सगळे बॉल अतिशय चांगले हाताळले. केवळ 7च धावा दिलेल्या आहेत आणि आता इथून पुढे 12 बॉल 29 ची गरज. त्याच पद्धतीने पेशवाई साडी सेंटर वाशी कोपरखरणेचे सर्वा सन्माननीय राहुल दादा भनगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून विनंती, आपण व्यासपीठावरती या. 12 बॉल 29 धावांची गरज आहे इथून पुढे. जोपर्यंत अनुज आहेत तोपर्यंत पसरणी वॉरियर्स संघाच्या संपूर्ण आशा अनुज यांच्याकडे पल्लवित आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 4 हाताळत आहेत दर्शन धनावडे. मैदानावर ना यावेळेसचा बॉल, पहिला बॉल हाताळलाय. पंच वळतायत आणि कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय लगातारचा दुसरा बॉल व्हाईट बॉल. 2 बॉल 2 व्हाईट बॉल आलेत. खऱ्या अर्थानं कॅप्टनच्या माध्यमातून रणनीती सांगितली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर केली जातात आणि त्यानंतर मात्र ते व्हाईट बॉल पहिला मिळतात. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगलेले आहे. दोन्ही बाजूसाठी मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूचे डगआउट जर पाहिले ना तर अक्षरशः डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल.
त्याच पद्धतीनं सन्मान्य राहुल वाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन होते मनापासून. राहुल भनगे यांचे या ठिकाणी शुभागमन होते. पेशवाई साडी सेंटर वाशी. चांगला बॉल हाताळलाय, अप्रतिम बॉल. स्टेप आउट होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसलाय. दर्शन धनावडे अगदी अनेक सातत्यपूर्व आपण पाहतो द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती हा खेळाडू सराव करत असतो. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, फक्त दिशा दाखवली आहे, प्लेस केलाय बॉलला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. येणारे 9 बॉल आणि 26 धावांची गरज आहे इथून पुढे. अष्टविनायक 11 वर्सेस पसरणी वॉरियर्स. शेवटच्या बॉल पर्यंत रंगला जाणारा हा थरार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभ्या राहिलाय, क्षेत्ररक्षक आलेत, परंतु पहा एफर्ट जबरदस्त, लाजवाब एफर्ट्स राहुल वाडकर यांच्या माध्यमातून, हे राहुल पवार यांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर रेफरल. एफर्ट तर जबरदस्त घेतलेत, पण फायनल डिसिजन येतोय पंचांचा. इट्स अ सिक्सर. कॅमेरामॅन जबरदस्त काम केलंय शुभम माळशिकरे यांच्या माध्यमातून. पहा ग्रेट कॅमेरा युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकतो तो स्क्रीनशॉट, आणि अगदी चांगली छबी टिपली आणि हा षटकार येतोय. त्याच पद्धतीनं अण्णासाहेब अशोक जगताप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत. यावेळेसचा बॉल बाहेरच्या दिशेने हाताळलाय, पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. येणारे 8 बॉल 19 ची गरज. यावेळेसचा बॉल एक सिंगल कंप्लीट केली जाते. मिसफिल्ड देखील महत्वाचे आहे. अगदी कडक मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कधी या बाजूला मॅच झुकते तर कधी त्या बाजूला मॅच झुकते.
सन्मान्य रोहित झाईगुडे साहेब, युवा उद्योजक रोहित झाईगुडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. 7 बॉल 18ची गरज, इम्पॉर्टंट बॉल. मैदानामध्ये काय झुंज दिली आहे या दोन्ही खेळाडूंनी. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर समोरचा संघ देखील कमी नाहीये, समोरचा संघ देखील एका धावेसाठी संघर्ष करायला लावतोय, परंतु पसरणी वॉरियर्सचे हे 2 वाघ, अर्थात त्यामध्ये अनुज यांचं कौतुक असेल. कव्हरच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, उलट्या अँगलनं बॉल थांबवला जाईल का हे पाहणार आहोत, परंतु बॉल निघून जाईल ओव्हर द रोप, सीमारेषा ओलांडून. ये रास्ते हे 4 के चौकार. 6 बॉल येणारे 14ची गरज. स्पीड घ्या, स्पीड घ्या. 6 बॉल येणारे 14ची गरज आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. मैदानामध्ये कोण करेल विजयाचं सेलिब्रेशन. एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पसरणी वॉरियर्सचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये अष्टविनायक 11 हा संघ आहे. एका बाजूला सन्मान्य धीरज मराठे आणि प्रमोद गायकवाड यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सन्मान्य अजित पेटकर आणि राहुल वाडकर यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. कोण करेल विजयाचं सेलिब्रेशन. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 6 बॉल येणारे 14ची गरज. येणारे 6 बॉल 14ची गरज आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वाडकर, राहुल पवार मैदानाच्या आतमध्ये आलेत. 51 धावफलकावरती आहेत. यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहा. प्लेइंग 11 लगेच आपण रेडी राहा यानंतरच्या मॅच साठी. हा मॅच डिले चाललेली आहे, नोंद घ्या. यावेळेचा बॉल, पहिलाच बॉल हाताळलाय, आउट स्टंपच्या बाहेरचा बॉल. हा डॉट बॉल येतोय. हा डॉट इम्पॉर्टंट आहेत. डेकोरेटरला बोलवा, सेल संपली. 5 बॉल येणारे 14ची गरज आहे. राहुल पवार यांचा देखील विचार केला तर ऑलराऊंडर म्हणून ओळखले जातात. एक शांत संयमी खेळाडू. यावेळेस फुल टॉसला नसेल माफी. फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा ओलांडून. 6 धावांसाठी मिड विकेटच्या पलीकडे सिक्सर. रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर बीमर. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे फॉर बीमर. फक्त बीमर साठीच आपण रिव्ह्यू अलाउड आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला स्पीडअप घ्या. 4 बॉल आणि 8ची गरज. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. 4 बॉल आणि 8ची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. या षटकारानं पसरणी वॉरियर्स संघाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा. इसको लपेट लिया. ये नाम है अनुज मांढरे. मनोज मांढरे यांच्या बॅटमधून लगातारचे 2 बॉल, दोन्ही बॉल पाठवले सीमारेषा ओलांडून आणि संपूर्ण सामन्यातली हवा काढण्याचा प्रयत्न केलाय. वाघाची दहाड, फोडला पहाड. 2 बॉल 2 खेळले षटकार. जबरदस्त कमबॅक काय आहे पहा. आणि आता 3 बॉल मध्ये 2ची गरज.
हो, यावेळेसचा बॉल सफल झाले. त्यानंतर कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आपल्याला माहिती आहे. 2 बॉल 2 ची गरज. दोन बॉल आणि 2 ची गरज आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. हृदयाचे ठोके वाढलेत. अष्टविनायक वॉरियर्स संघाचे देखील हृदयाचे ठोके वाढलेत. पसरणी वॉरियर्स याही संघाच्या डगआउट मध्ये टेन्शन आहे. हो यावेळेसचा बॉल. आणि मॅच मध्ये काय घडतंय. हॅलो कामटे सर, काय मॅच रंगते आणि प्रत्येक प्रेक्षक अगदी ही मॅच बारकाईने पाहतोय. खरं म्हटलं ना तर जणू काय या स्पर्धेची फायनल चालली की काय असं प्रत्येकाला वाटतंय. परंतु मित्रांनो, फायनल संडेला आहे. ही तर लीग मॅच आहे, परंतु या मॅच कडे आपण जर पाहिलं ना, अगदी पहिल्या बॉल पासून आत्ताचा जो बॉल झाला तिथपर्यंत मात्र प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने संघर्ष पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅच, क्वालिटी मॅच पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा मी म्हणेन सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. त्याचं कारण आहे की क्रिकेट तुम्हाला चांगलं पाहायला मिळतंय. क्वालिटी मॅच, जबरदस्त मॅच. आता इथून पुढे 1 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत आले, मजा आहे या सामन्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अजित सर आपण पाहिलं ना, नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 1 बॉल 2 धावा काढताना खूप अडचणी येताना पाहायला मिळतात. परंतु बॅटरला मात्र आपण जर विचार केला ना तर बॅटला बॉल लावायचा आहे. बॅटला बॉल लागल्यानंतर 2 धावा सुद्धा धावून येऊ शकतात. हे देखील महत्वाचं आहे. अनिकेत सर काय म्हणाल, जबरदस्त लढत. सुपर क्लासिकल लढाई. दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके वाढले. 2 बॉल षटकार ठोकत पसरणी वॉरियर्सनं कमबॅक केलं, परंतु त्यानंतर राहुल यांच्या माध्यमातून लगातारचे 2 बॉल अतिशय चांगले हाताळले. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज बाद आहे. यस, खालच्या एंडला 1 बॉल आणि 2 ची गरज. जबरदस्त मॅच. चला बॅटर स्पीड घ्या लगेच. लाजवाब मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. सुपर क्लासिकल मॅच. बॅटर प्लीज. पसरणी वॉरियर्स थोडं सहकार्य करा मित्रांनो. स्पर्धा आपलीच आहे आज. तब्बल 9 मॅचेस आहे. थोडंसं धावत या बॅटर प्लीज, विनंती आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. मॅच क्रमांक 3 आहे. काय जबरदस्त सामना, अफलातून सामना, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत सर, क्वालिटी मॅच. अनुज स्ट्राईक वरती असेल. स्ट्राईक रोटेट झाली. अनुज स्ट्राईक वरती असेल. एक बॉल 2 ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. चला, यानंतर ज्या 2 संघांची मॅच आहे त्यांना मी विनंती करतोय आपण डगआउट मध्ये रेडी राहा प्लीज. कारण या मॅचला जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त वेळ अजित सर गेलाय. आपण लक्षात ठेवा पुढचे 2 संघ. अष्टविनायक 11 सहकार्य करा आणि त्याच पद्धतीनं पसरणी वॉरियर्स.
त्याच पद्धतीने या ठिकाणी शुभागमन होते अक्षय शिळीमकर, स्टार क्रिकेटर. कालची मॅच सुद्धा 1.5 तास चालू होती, ही देखील 1.5 तास लेट होते. जरा स्पीडअप घ्या पंच, लगेच डिसिजन द्या, फायनल डिसिजन. जो पंचांचा फायनल डिसिजन होतो, जो आत येऊन गेला तो प्लेअर सेल्फ आउट असेल आणि नवीन प्लेअर मैदानामध्ये दाखल असेल. 1 बॉल आणि 2 ची गरज. स्पीड गॅस. एक बॉल 2 ची गरज. महत्वाचा थरार हा गोल्डन बॉल असेल. पसरणी वर्सेस अष्टविनायक आणि बॉल फक्त प्लेस केलाय, दिशा दाखवली, एक धाव तर पळून कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? आणि थ्रो फसलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? सतीश कडून चूक आणि पसरणी वॉरियर संघाचा जल्लोष. 5001 रुपयांचा कॅश प्राइजचा मानकरी ठरतोय संघ पसरणी वॉरियर्स. राजीव शिर्के यांचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच रंगली इथं, क्रिकेटचा विजय झालाय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग मधली काय थरारक मॅच. बोला ना लगेच पंच. जबरदस्त मैच. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ मान कोई नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी के घाव, पत्थर भी यहाँ भगवान नहीं होता. मॅन ऑफ द मॅच, नो एनी डाऊट. पहा सेलिब्रेशन, पहा संघर्षाचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पसरणी वॉरियर्स एकजुटीचा विजय. थँक्यू सो मच अनिकेत सर. चला पुढचे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पुढचे 2 संघ. विशाल चोरगे यांना मी विनंती करतो, आपण बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच फिल्डिंग करणारी टीम या लगेच मैदानाच्या आतमध्ये. श्री काळेश्वरी 11 संघ चला प्लीज लगेच या मैदानाच्या आतमध्ये. आणि खोडियार माता खानापूर स्टॉप. विशाल चोरगे चला बॅटर पाठवा लगेच. नाही नाही त्यांची बॅटिंग आहे ना, फिल्डिंग कोणाची आहे याच्यामध्ये? चला फिल्डिंग करणारी टीम लगेच या मैदानाच्या आतमध्ये. कॅमेरामॅनला मी विनंती करू, अगदी मुख्य स्टेजवरती कॅमेरा आपण मूव्ह करा. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अनुज मांढरे. क्वालिटी क्रिकेट त्यांनी दाखवलं.